विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आपण गेल्या व्याख्यानामध्ये कोरोलेशन कोएफिशियंट दोन चरांचा एकमेकांशी संबंध कसा असतो या संदर्भात काही माहिती घेतली. आज आपण त्याच्या पुढच्या टप्प्याचा अभ्यास करणार आहोत. आपण आज रिग्रेशन या संदर्भात काही माहिती करून घेणार आहोत. काय असतं रिग्रेशन, याचं महत्त्व काय, याचा उपयोग कुठं कुठं होतो या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचं माझी आज इच्छा आहे. मी तसा एक प्रयत्न करून आज बघतो आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की या ठिकाणी दोन गोष्टींचा संबंध असतो. शेतकरी शेतामध्ये धान्य पेरतो, त्या शेताला खत पाणी घालतो, केमिकल फर्टिलायझर्स वापरतो, सेंद्रिय खते वापरतो, त्या शेताची निगराणी राखतो. या सगळ्याचा हेतू काय असतो? त्याची अशी इच्छा असते की आपल्या शेतामध्ये प्रति एकरी उत्तम उत्पादन मिळावं. मग ते गव्हाचं असो, ज्वारीचं असो, बाजरीचं असो, दाण्याचं असो, कुठल्याही अन्नधान्याचं असो. म्हणजे थोडक्यात आपण काहीतरी गोष्टी शेतामध्ये घातल्यानंतर खताच्या रूपाने असतील, श्रमाच्या रूपाने असेल, बी बियाणं चांगलं घेतलं असेल, या सगळ्याचा एक चांगला परिणाम होऊन आपल्याला एकरी उत्पन्न उत्तम मिळावं याची शेतकऱ्याला अपेक्षा असते. आपल्या शेतामध्ये किती उत्पन्न येईल याचा अंदाज शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असतोच, पण त्याहीपेक्षा आपल्या देशामध्ये, आपल्या प्रांतामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण उत्पादन किती होणार आहे. मग ते कपाशीचं असो, गव्हाचं असो, डाळीचं असो, तेलबियांचं असो, या गोष्टी अगोदर समजणं हे खूप महत्त्वाचं असतं. या सर्वाचा उपयोग सरकारला नियोजनासाठी करावा लागतो. उत्पादन आल्यानंतर किती आलं हे तर कळतंच, पण त्याहीपेक्षा बी पेरल्यानंतरच जर का सरकारला समजलं की यावर्षी अमुक एक मेट्रिक टन धान्य येणार आहे, तर सरकारला त्या संदर्भात नियोजन करता येतं, अभ्यास करता येतो. हे कशा प्रकारे करतात हे आज आपण समजून घेऊ. आपण अन्नधान्याच्या उत्पादनाबद्दल बोललो, पण हे अन्नधान्याचं उत्पादन तुम्हाला माहिती आहे की भारत हा पावसावरती अवलंबून असणारा देश आहे. सर्वात पहिला प्रामुख्याने प्रश्न असतो, माझ्या भागामध्ये पाऊस किती पडेल. असं अनेक वेळेला होतं की माझ्या शेतात पाऊस पडतो आणि शेजारच्या शेतावरती पाऊस पडत नाही, किंवा पलीकडच्या गावात पाऊस पडतो आणि आमच्या गावात नुसतेच ढग येऊन निघून जातात, पाऊसच कधी पडत नाहीत. शेवटी एखाद्या विभागामध्ये पाऊस किती पडेल ह्या गोष्टी किती गोष्टींवरती अवलंबून असतात. तुम्ही डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांचं नाव ऐकलं असेल. पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू, हवामानशास्त्रज्ञ. यांनी शोधून काढलेलं गोवारीकर मॉडेल हे खूप प्रसिद्ध आहे. त्यांनी अनेक गोष्टींचा, अनेक व्हेरिएबल्सचा उपयोग केला. 100, 125, 200 व्हेरिएबल्स तपासले आणि त्यातून निवडक 25 व्हेरिएबल्स शोधून बाहेर काढले की ज्यांची माहिती मिळाली असता यावर्षी पाऊस किती पडेल या संदर्भात त्यांनी काही प्रमेय मांडली. त्याला ते म्हणतात रिग्रेशन इक्वेशन्स, रिग्रेशन मॉडेलिंग केलेलं आहे. आणि असं दिसतंय की त्यांचं गणित वापरल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी पावसाचा अंदाज येतो. तुम्ही वेळोवेळी बघितलं असेल की वेधशाळेतून आपल्याला सांगितलं जातं की यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, सरासरीच्या 98% पाऊस पडेल, 95% पाऊस पडेल. हे सर्व अंदाज केले जातात ते रिग्रेशन मॉडेलिंग या कन्सेप्टनुसार. त्यामुळे संख्याशास्त्रातील रिग्रेशन म्हणजे काय हे समजून घेणं आपल्या सर्वांना आवश्यक आहे. या ठिकाणी जे आपल्याला शोधून काढायचं आहे त्याला आपण टेक्निकल लँग्वेजमध्ये प्रेडिक्टेड व्हेरिएबल म्हणतो, किंवा वाय या अक्षराने ते दाखवतो. आणि ज्याच्या मदतीने आपण ते शोधून काढणार आहोत त्याला आपण म्हणतो प्रेडिक्टर व्हेरिएबल्स. त्याला आपण x1, x2, x3 अशा प्रकारे नोटेशन्समध्ये आपण ते वापरतो. म्हणजे थोडक्यात माझं वाय हे एक्सचं फंक्शन असतं. मॅथमॅटिक्समध्ये याला म्हणतात वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स. ही मॅथमॅटिकल रिलेशनशिप आपल्याला लिहिता येते. हे फंक्शन कसं असावं हे आपल्याला सांगता येतं. आपण काही आता छोटी छोटी सोपी उदाहरणं घेऊन बघूया. माझ्याकडे आज मी 20 विद्यार्थ्यांचा डेटा माझ्याजवळ आहे. या माहितीचा आपण काय उपयोग करू शकतो तुम्हाला मी मागे सांगितलेलं आहे. सर्वप्रथम जेव्हा आपल्याकडे काही आकडेवारी उपलब्ध होते तेव्हा पहिली गोष्ट आपण अशी करायला पाहिजे की त्याचा आपण प्लॉट काढला पाहिजे, त्याचा ग्राफ काढला पाहिजे, त्याचा आलेख काढला पाहिजे. या आलेखामध्ये तुम्हाला असं दिसेल की एक्स ऍक्सिसवरती मी आयक्यूच्या व्हॅल्यूज ठेवलेल्या आहेत आणि वाय ऍक्सिसवरती माझ्याकडे HSC मध्ये मिळालेल्या या मुलांचे मार्क आहेत. म्हणजे x1 y1, x2 y2 अशा प्रकारचे जे माझ्याकडे पॉइंट्स होते, बिंदू होते, ते मी या आलेखामध्ये प्लॉट केलेले आहेत. काय दिसतंय आलेखावरून? असं दिसतंय की जसजसा मुलांचा आयक्यू वाढत जातो तसतसे HSC मध्ये मिळालेले मार्क त्यांचे वाढत गेलेले मला दिसतात.
गणितात तुम्हाला माहिती आहे की या दोघांचा संबंध आहे. एकदा आपण म्हणल्यानंतर हा संबंध नेमका कसा आहे हे आपल्याला शोधून काढायला पाहिजे. तुम्ही प्राथमिक गणित सगळे शिकलेले आहात. तुम्हाला माहिती आहे ना की एका बिंदूमधून अनेक रेषा काढता येतात. हे तर 6वी, 7वी, 8वीला तुम्ही शिकलेले असाल. 2 बिंदू जर का तुम्हाला दिले तर त्याच्यातून फक्त एकच रेषा काढता येते. पण आत्तासारखे जर का तुम्हाला 20 बिंदू दिले, x1 y1 x2 y2 x20 y20 अशा स्वरूपाचे, तर या सर्व बिंदूंमधून जाणारी एक रेषा काढता येईल का? अर्थातच काढता येणार नाही. कारण हे सर्व बिंदू एका रेषेवरती नाहीच आहेत. कशी काढणार? हा प्रॉब्लेम आहे. याला आम्ही म्हणतो स्कॅटर प्लॉट. या स्कॅटर प्लॉटमध्ये आपल्याला एक रेषा अशी शोधून काढायची आहे जी उत्तम आहे. तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे? आम्हाला रेषा माहिती आहे, पण आता उत्तम रेषा नावाचा नवीन काय प्रकार तुम्ही शोधून काढला हे थोडक्यात सांगा. या सर्व बिंदूंमधून जाणारी आपल्याला एक उत्तम रेषा काढायची आहे. ही रेषा कशी काढायची? टेक्निकल लँग्वेजेसमध्ये म्हणतात याला आपण मेथड ऑफ लीस्ट स्क्वेअर्स नावाची थिअरी वापरायला पाहिजे. ते टेक्निकल डिटेल्स राहू द्यात बाजूला. आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे इक्वेशन आहे y इज इक्वल टू a प्लस bx. म्हणजे मी जेव्हा म्हणतोय y हे एक्सचं फंक्शन आहे, y इज फंक्शन ऑफ एक्स, तेव्हा मी असं गृहीत धरतोय की हे फंक्शन आहे. हे सरळ रेषेने मला सांगता येईल y इज इक्वल टू a प्लस bx. याच्यामध्ये x आणि y या व्हॅल्यूज आपण दिलेल्याच आहेत. आपल्याला माहिती काही नाहीये. आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यूज काय असाव्यात हे काही माहिती नाहीयेत. ते आपल्याला या डेटा वापरून शोधून काढायचे आहेत. या y आणि x च्या जागी आपण पहिला बिंदू जर का प्लॉट केला तर येईल y1 इज इक्वल टू a प्लस b इंटू x1. दुसरा बिंदू प्लॉट केला तर येईल y2 इज इक्वल टू a प्लस b इंटू x2. अशा प्रकारे आपण करत गेलो की आपल्याला शेवटचा बिंदू येईल y20 इज इक्वल टू a प्लस b इंटू 20 x20. अशा प्रकारची आपल्याला ही माहिती सगळी मिळणार आहे. म्हणजे x1 y1 च्या सर्व व्हॅल्यूज जर का आपण या इक्वेशनमध्ये घातल्या तर आपल्याला 20 इक्वेशन्स मिळणार आहेत आणि त्यातल्या फक्त 2च गोष्टी अननोन आहेत, त्या म्हणजे a आणि b. ही 20 इक्वेशन्स एकाच वेळेस सोडवता येणं शक्य नाही. म्हणून हे सोडवण्यासाठी मेथड ऑफ लीस्ट स्क्वेअर नावाची थिअरी आपण वापरतो. त्याच्यासाठी गणित काही करावं लागतं. त्याच्या संदर्भात मी आता बोलत नाही. परंतु या 20 गणित इक्वेशन्समधून आपण 2च फक्त इक्वेशन्स तयार करतो. ती आता मी तुम्हाला लिहून दाखवतो. पहिलं इक्वेशन आहे समेशन y इज इक्वल टू n टाइम्स a प्लस b टाइम्स समेशन x. आणि दुसरं इक्वेशन आहे समेशन xy इज इक्वल टू a टाइम्स समेशन x प्लस b टाइम्स समेशन x स्क्वेअर. ही 2 इक्वेशन्स मला एकाच वेळेस सोडवता येणं शक्य आहे. कारण या 2 इक्वेशनमध्ये फक्त 2 अननोन आहेत आणि त्यातून एक्झॅक्टली एकच सोल्युशन आपल्याला मिळणार आहे a आणि b च्या व्हॅल्यूज. या a आणि b च्या व्हॅल्यूज जेव्हा मला मिळतील तेव्हा मी आता माझ्याकडे रिग्रेशन इक्वेशन तयार करीन y इज इक्वल टू a प्लस bx. तुम्हाला सगळ्यांना असं वाटेल अरे एवढी कॅल्क्युलेशन्स करावी लागणार आहेत का? म्हणजे एक्सचा गुणाकार करावा लागेल, एक्स स्क्वेअर करावे लागतील, XY घ्यावे लागतील, त्या गुणाकारांची बेरीज घ्यावी लागेल. खूप कटकटीचं दिसतंय. विद्यार्थी मित्र, घाबरायचं काही कारण नाही. सध्या कॉम्प्युटरची सॉफ्टवेअर्स आपल्याला उपलब्ध आहेत. अनेक स्टॅटिस्टिकल सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. तुमच्याकडे एक्सेल असेल तर एक्सेलमध्ये सुद्धा या गोष्टी आहेत. तुम्ही फक्त सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे पहिल्या कॉलममध्ये वायचा डेटा, दुसऱ्या कॉलममध्ये एक्सचा डेटा असा जर का भरला आणि एक्सेलमध्ये योग्य त्या बटनांच्या वरती क्लिक केलं, योग्य त्या फंक्शनच्या वरती क्लिक केलं तर आत्ता जे मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे ही सर्व कॅल्क्युलेशन्स कॉम्प्युटर आपणच करतो आणि तुम्हाला डायरेक्टली उत्तर देतो. तो काय उत्तर देतो हे मी तुम्हाला आता दाखवतोय. या रिग्रेशन अनालिसिसमध्ये तुम्हाला 2-4 गोष्टी सापडतील. पहिल्यांदा एक्स आणि वाय मधला संबंध किती आहे तो तुम्हाला आर स्क्वेअरच्या रूपाने दिसेल. या ठिकाणी आर स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे ती बघा. मागच्या व्याख्यानामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कोरिलेशन कोएफिशियंट लाईज बिटवीन -1 टू +1. त्याची कमीत कमी व्हॅल्यू -1 असते, जास्तीत जास्त व्हॅल्यू +1 असते. ही आर बद्दल मी बोलतोय. पण त्याचा जेव्हा आपण वर्ग करतो तेव्हा मूळ संख्या निगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह असो, अधिक असो किंवा उणे असो, त्याचा वर्ग नेहमी अधिकच असतो. त्याच्यामुळे आर स्क्वेअरची व्हॅल्यू ही नेहमी 0 आणि 1च्या मध्ये असते. आर स्क्वेअरची व्हॅल्यू जेव्हा 1च्या जवळ जाते तेव्हा आपण असं म्हणू शकतो की वाय आणि एक्स मधली जी रिलेशनशिप आहे, त्यांच्यातला जो संबंध आहे त्याचा योग्य तो उपयोग करून वायची व्हॅल्यू किती असेल,
एक्सच्या व्हॅल्यू दिल्यानंतर याचा अंदाज करता येणं शक्य आहे आणि याच्यासाठी रिग्रेशन इक्वेशन आपल्याला वापरता येतं. हे रिग्रेशन काय आलेलं आहे हे तुम्ही आता स्लाइडमध्ये बघा. हे इक्वेशन बघितल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की आता आपल्याला फक्त एक्सची व्हॅल्यू दिली तर ए आणि बीच्या व्हॅल्यूज मला माहिती आहेत, मग मला वायची किंमत कळणार आहे. म्हणजे आय विल बी एबल टू प्रेडिक्ट द व्हॅल्यू ऑफ वाय गिव्हन द इन्फॉर्मेशन अबाउट एक्स. एक्सची जेव्हा मला माहिती असेल तेव्हा वाय मला माहिती असण्याची आवश्यकता नाही. मला वाय बद्दल अंदाज करता येणं शक्य आहे. मी पुन्हा एकदा आपल्या पहिल्या डेटाकडे जातो. माझ्याकडे काय डेटा होता? माझ्याकडे कोणची आकडेवारी होती? मुलांना 12वीच्या परीक्षेत मिळालेले मार्क, त्याला मी म्हणलं वाय, आणि मुलांचा IQ त्याला मी म्हणलं एक्स. एक्स आणि वाय मध्ये रिलेशनशिप काय आहे हे तुम्ही बघितलं. समजा माझ्या एका विद्यार्थ्याचा IQ जर का 80 आहे हे मला अगोदर काढलेलं असेल तर त्याला 12वीत किती मार्क मिळतील याचा अंदाज मला या इक्वेशनच्या मदतीने करता येईल. तुम्ही म्हणाल की छान, म्हणजे 12वीच्या परीक्षेला बसायच्या अगोदरच, पेपर द्यायच्या अगोदरच या मुलाला किती मार्क पडतील याचा अंदाज तुम्हाला गणितातून करता येतोय. आता हा अंदाज कितपत योग्य, कितपत बरोबर या संदर्भात काही कमी जास्त होऊ शकतं का? निश्चितपणे होऊ शकतं. तुमच्याकडे ज्या स्वरूपाचा डेटा उपलब्ध आहे, तुमचा डेटा जितका शुद्ध आहे, शुद्ध म्हणजे काय? त्या डेटामध्ये जेव्हा तुम्ही माहिती गोळा केलेली आहे तेव्हा ती योग्य प्रकारे गोळा केली असेल. तुमच्याकडे जर का तुम्ही रॅन्डम सॅम्पलमधून ही माहिती गोळा केली असेल तर एक्स आणि वाय मधला संबंध रिग्रेशन इक्वेशनच्या रूपाने दाखवणं हे योग्य होईल. हा एक प्रश्न नेहमी पडतो की वायच्या व्हॅल्यू जेव्हा आपण प्रेडिक्ट करतो तेव्हा आपल्यावर काही बंधनं असतात का? कशा प्रकारची बंधनं असतात? तुम्हाला माहिती आहे, जेव्हा जेव्हा बाजारामध्ये नवीन नवीन प्रकारचे औषधं येतात तेव्हा तेव्हा सर्वप्रथम त्याचे प्रयोग उंदरांच्या वरती केले जातात, मग माकडांच्या वरती केले जातात आणि मग माणसांवरती केले जातात. उंदरांच्या वरती प्रयोग यशस्वी झाले म्हणून ते प्रयोग माणसांना सुद्धा यशस्वी होतील, माणसांवरही तेच उत्तम रिझल्ट मिळतील असं आपल्याला खात्रीपूर्वक सांगता येत नाही. समजा तुम्ही प्रयोग 10 वर्ष ते 25 वर्ष या वयोगटावरती केलेले असतील तर या वयोगटावरून जे प्रयोग केलेले आहेत त्याच्यातून आलेले निष्कर्ष 50 वर्षाच्या माणसासाठी उपयोगी नाही पडणार. मग रिग्रेशनमध्ये बंधन काय आहे? तुम्हाला एक्सच्या ज्या व्हॅल्यूज तुम्ही ऑब्झर्व केलेल्या आहेत त्यातली जी काहीतरी एखादी व्हॅल्यू मिनिमम असेल, एखादी व्हॅल्यू मॅक्झिमम असेल, याच्यामध्येच जर का तुमची एखादी एक्सची व्हॅल्यू असेल तर तुम्ही ती तिथं टाकून वायची व्हॅल्यू काय असेल हे प्रेडिक्ट करणं योग्य असतं. अगदी साधी गोष्ट आहे. तुम्हाला मी सांगितलं की जन्मलेल्या मुलाची उंची 30 सेंटीमीटर असते, 3 वर्षानंतर त्याची उंची 100 सेंटीमीटर होते. 3 वर्षामध्ये उंची तिप्पट झाली तर अजून पुढच्या 10 वर्षामध्ये किती होईल? अशा प्रकारे त्रैराशिक मांडून चालत नाही. तुम्हाला माहिती आहे आपल्या आयुष्यातली निम्मी उंची वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत होते आणि पुढची निम्मी उंची पूर्ण होण्यासाठी अजून आपल्याला 15 वर्ष लागतात. म्हणजे वाढीचा वेग हा वेगवेगळा असतो. त्याच्यामुळे ज्या भागातली आपल्याला माहिती उपलब्ध आहे, म्हणजे 0 ते 3 वर्षातली जर का माहिती उपलब्ध असेल आणि त्याच्यामधून जर का तुम्ही रिग्रेशन इक्वेशन शोधून काढलं तर त्याचा उपयोग करून तुम्ही 15व्या वर्षी उंची किती असेल हे बघण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला जर का असा प्रयत्न करायचा असेल तर तुमच्याकडं 0 वयोगटापासून 15व्या वर्षापर्यंतचा माहिती असण्याची आवश्यकता आहे. मुलाची ती वयाची असेल, उंचीची असेल, वजनाची असेल किंवा अजून कोणची असेल. पहिला प्रश्न पुन्हा शिल्लक राहतो की आपण काढलेलं रिग्रेशन हे कितपत बरोबर आहे. यासाठी काय काय गोष्टी बघता येतील संख्याशास्त्राच्या मदतीने. पहिला नंबर आहे तो R² या व्हॅल्यूचा. ही R² ची व्हॅल्यू जितकी जास्त तितकं तुमचं रिग्रेशन चांगलं असं आपल्याला एक सांगता येईल. ही व्हॅल्यू जास्तीत जास्त 100% असू शकते, त्यापेक्षा ती कमी म्हणजे 0% जाऊ शकते. साधारणतः 60, 70, 80% जर का आपल्याला एक्सप्लेनेशन मिळायला लागलं, R² ची व्हॅल्यू जर का मिळायला लागली तर ती वापरून रिग्रेशन इक्वेशन एस्टॅब्लिश करणं हे योग्य होऊ शकेल. आत्ता आपण या उदाहरणामध्ये प्रयत्न करत असताना आपण फक्त 2 व्हेरिएबल्सचा उपयोग केला, वाय आणि एक्स. या ठिकाणी आपले वाय होते 12वीतले मिळालेले मार्क आणि एक्स होतं IQ. प्रत्यक्ष व्यवहारामध्ये मात्र
आपल्याला एकच रिस्पॉन्स असला तरी तो अनेक गोष्टींवरती अवलंबून असतो. विद्यार्थी मित्र, आपण अगदी छोट्या गोष्टीपासून सुरुवात केली. विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता, विद्यार्थ्याला मिळालेले 12वीतले मार्क, या 2 गोष्टीपासून आपण सुरुवात केली. आणि आपण आता कारखानाबद्दल बोलतो आहोत. निलगिरीच्या उत्पादनावरती आधारित कागद निर्मितीचा कारखाना तयार करता येईल का, हे आपण बघत आहोत. यापूर्वी आपण बघितलं आपल्या भागामध्ये पाऊस पडणार आहे का, त्यासाठी वेदर पॅरामीटर्सची जर का आपल्याला माहिती असेल तर त्याचा उपयोग करून आपल्याला पाऊस पडेल का नाही, कितपत पाऊस पडेल या संदर्भात अंदाज बांधावे लागतात. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की हे सर्व अंदाज बांधणं हे अतिशय आवश्यक असतं. या देशातील 100 कोटीहून अधिक जनतेला 2 वेळेला पुरेसं अन्नधान्य मिळण्यासाठी संख्याशास्त्र सुद्धा मदत करतं. कारण संख्याशास्त्राच्या पद्धतींचा वापर करून तुम्हाला तुमच्या देशामध्ये कितपत समृद्धी आहे, कितपत अन्नधान्य मिळणार आहे, किती अन्नधान्य आयात करावं लागणार आहे, आपण काही अन्नधान्य स्वतःसाठी ठेवून काही निर्यात करू शकतो का, या गोष्टींचा विचार आपल्याला करता येतो. संख्याशास्त्र हे जीवनाच्या सर्व अंगाला भिडणारं शास्त्र आहे. आणि हे सर्व अंगाला भिडणारं शास्त्र जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्याच्यामध्ये कोरोलेशन आणि रिग्रेशन या 2 कन्सेप्टचा प्रामुख्याने पुन्हा पुन्हा अनेक ठिकाणी उपयोग केला जातो. मी तुम्हाला सांगितलं की हे वापरत असताना, हे तंत्रज्ञान वापरत असताना, कोरोलेशन रिग्रेशन हे टेक्निक्स वापरत असताना आपण काही काळजी घेतली पाहिजे. ही काळजी घेण्यासाठी तुम्ही या संदर्भात अधिक वाचन करायला पाहिजे. विद्यार्थी मित्र, आता मी तुम्हाला काही होमवर्क म्हणजे गृहपाठ करायला सांगणार आहे. तुम्ही सर्वजण स्कूटर चालवत असाल. 1 लिटर पेट्रोलमध्ये तुमची स्कूटर किती चालते, तुमची मोटारसायकल किती चालते, हे तुम्ही सांगू शकाल का? एका मोटारसायकलवरती किती लोकांनी बसण्याची अपेक्षा असते? तुम्ही आता काही गोष्टींची यादी तयार करा की ज्याच्यावरती तुमच्या गाडीचं एफिशियन्सी अवलंबून आहे. तुमच्या गाडीवरती फक्त 2 जण बसत असतील, तुमची गाडी जर का चांगल्या रोडवरून फिरत असेल, तुम्ही जर का सकाळी किंवा दुपारी किंवा संध्याकाळी ती गाडी चालवत असाल, तर या सर्वाचा परिणाम तुमच्या गाडीच्या एफिशियन्सीवरती होतो का? मग तुमचा गृहपाठ असा आहे की यू हॅव टू प्रिपेअर द लिस्ट ऑफ फॅक्टर्स. तुम्ही यादी तयार करा. गाडी जुनी आहे का नवीन आहे, गाडी कोणत्या रस्त्यावर चालवली जाते, गाडीवरती किती लोक बसतात, त्याच्यावरती बसणाऱ्यांचं वजन काय आहेत, या सर्वांचा संबंध गाडीचं फ्युएल एफिशियन्सी मिळण्यावरती आहे. 1 लिटर पेट्रोलमध्ये गाडी किती धावेल हे अनेक गोष्टींवरती अवलंबून आहेत. अशा प्रकारची जर का तुम्ही माहिती गोळा केली, 20-25 लोकांच्याकडून जर का माहिती गोळा केली, तर तुम्हाला या दोघातला नेमका संबंध कसा आहे हे शोधून काढता येईल. आज कोरोलेशन आणि रिग्रेशन या संदर्भात आपण गेल्या व्याख्यानात आणि या व्याख्यानात 2 गोष्टी चांगल्या समजून घेतलेल्या आहेत. या तुम्ही तुमच्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासण्यासाठी त्या आहेत, तसंच त्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या सुद्धा आहेत. या गोष्टीचा आपण खोलवर विचार करा, चिंतन करा, स्वतः माहिती गोळा करा, थोडंसं कॉम्प्युटर सॉफ्टवेअर शिका, एक्सेल वर्ड या गोष्टी वापरायला शिका आणि या डेटाशी खेळत खेळत संख्याशास्त्रावरील अधिक माहिती समजून घ्या, अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद.